आज आमच्या विजयी निर्धार सभेचा या ठिकाणी सांगता समारंभ या ठिकाणी होत आहे। तर पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की येत्या काळामध्ये पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाच्या विकासासाठी आमची जी भूमिका आहे, मग विकासाच्या संदर्भातलं आमचं जे विजन आहे, हे विजन आम्ही तुमच्यासमोर त्या ठिकाणी घेऊन येतोय। कारण गेले त्या ठिकाणी 8 ते 10 वर्ष मी सुद्धा त्या ठिकाणी 5 वर्ष लोकनियुक्त सरपंच म्हणून पण काम केलं आहे। त्याचबरोबर माझ्या पत्नी आज त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करत आहेत। त्या ठिकाणी माझा असणारा सामाजिक राजकीय अनुभव या ठिकाणी घेऊन मी जनतेसमोर जातोय। त्यामुळं पाचगाव जिल्हा परिषदमधील या मतदारसंघातील सर्व जनतेला माझं या ठिकाणी आव्हान आहे की आमचे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी अधिकृत उमेदवार संग्राम पाटील, त्याचबरोबर माझ्यासोबत असणाऱ्या पाचगाव पंचायत समितीच्या उमेदवार सीमाताई पोवाळकर वहिनी आणि उजळाईवाडी पंचायत समितीच्या त्या ठिकाणी उमेदवार डॉक्टर शिल्पा हजारे मॅडम, आमच्या या तिन्ही उमेदवारांना तुम्ही त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करून 5 वर्ष तुम्ही आपल्या या मतदारसंघाची सेवा आणि विकास करण्याची संधी द्यावी अशी तुम्हाला विनंती करतो। आमदार सतेज पाटील यांनी आज पाचगावमध्ये शांतता राहिली पाहिजे असं आवाहन केलं, काय सांगाल त्याबद्दल? नाही, आजची तुम्ही जर बघितला, तुम्हाला पण सर्वांना आज या ठिकाणी कल्पना असेल, आज पुऱ्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी पाचगावची ओळख झालेली आहे। कारण येत्या काळामध्ये ज्यावेळी मागच्या काळामध्ये जी पाचगावची ओळख होती, ती ओळख पुसण्याचं काम या पाचगावकरांनी आतापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे। तर पाचगावातील जनतेला सुद्धा या ठिकाणी शांततेचीच या ठिकाणी पाचगाव हवा आहे आणि चांगलं पाचगाव हवा आहे। कारण आज बघायला गेला तुम्ही तर आम्ही कधी आज मतं मागताना कुणावर दादागिरी करून कधी मतं मागितली नाहीत, कुणाला दडपशाही करून मतं मागितली नाहीत। आम्ही लोकांचे पाय धरून, लोकांना हात धरून आणि आमचं विजन सांगून आम्ही लोकांना त्या ठिकाणी मतं मागतोय। त्यामुळं आज आमच्या आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांनी जे आव्हान केलेलं आहे की पाचगाव मतदारसंघातील सर्व जनतेला ती 100% जनता आमच्या या ठिकाणी पाठीशी राहील असा मला ठाम विश्वास आहे। आज तुम्ही बघितला तर विरोधकांच्या या ठिकाणी सभा झाल्या, तर त्या सभा होत असताना विरोधक कुठल्याही दृष्टिकोनानं, विकासाच्या दृष्टिकोनानं कधी बोलले नाहीत। ते फक्त माझ्या कार्यावर बोलत राहिले। म्हणजे त्यांनी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाची जी निवडणूक लढवत आहात, पण निवडणूक ती कशासाठी लढवत आहात हे लोकांना त्यांनी सांगण्याच्या सोडून ते माझ्यावर बोलत राहिले। आणि ह्या आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी अनेक कोणतर बाहेरचे या ठिकाणी लोक आणून त्या ठिकाणी माझ्यावर बोलायला लावणं, आमच्यावर टीका करायला लावणं, तर अशा पद्धतीची जी बाहेरची लोक येऊन आमच्या गावामध्ये येऊन जे टीका करत होते, तर माझ्या त्यात सर्व त्या ठिकाणी त्या लोकांना विनंती आहे की तुम्ही ह्या गावामध्ये येऊन अशी कोणत्याही प्रकारची आग लावण्याचं काम तुम्ही करू नका। कारण आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना शांततेच्या मार्गाने आणि विकासाच्या दृष्टिकोनाने निवडणूक लढवत आहे। त्यामुळं माझं या ठिकाणी या विरोधकांच्या सर्व त्यांच्या व्यासपीठावर असणाऱ्या सर्वच त्या ठिकाणी मान्यवरांना ह्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे की तुम्ही टीका कोणत्याही प्रकारची करू नका। कारण आजपर्यंत आम्ही पाचगाव शांततेच्या मार्गाने आणि शांततेच्या त्या ठिकाणी दिशेने जाण्यासाठी या ठिकाणी पाचगावातील एक नागरिक या ठिकाणी झटतोय, त्या ठिकाणी प्रयत्न करत असतोय आणि त्याचे विचार त्या पद्धतीने असतात। त्यामुळं विरोधकांना हात जोडून विनंती आहे की बाहेरची लोक आणून टीका करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नका। बाहेरची लोक आणून गावामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करू नका। कारण आज आपल्याला ही जी लढाई आहे, ही आपल्याला संविधानाने दिलेल्या लोकशाहीप्रमाणे या ठिकाणी लढायची आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये जनता हीच राजा आहे, जनता हीच सर्वस्व आहे असं धरून आम्ही या ठिकाणी लोकांच्या समोर जातोय। त्यामुळं पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील ही जनता सुज्ञ आणि हुशार आहे, तिला सर्व या जनतेला समजतं आणि मला ठाम विश्वास आहे की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता आमच्या 100% पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे। सर, शांततेबरोबर विकास काय काय करायचं आपल्याला? आज आम्ही त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनानं बघितला तुम्ही तर आज ह्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनेक या ठिकाणी विकास कामे या ठिकाणी प्रलंबित आहेत, ती सोडवण्याचं काम, मग ओपन स्पेसचे त्या ठिकाणी सुशोभीकरण असेल, त्या ठिकाणी पाण्याच्या विषयासंदर्भातील विषय असतील, प्राधान्यानं रस्ते, लाईट्स, स्ट्रीट लाईट्स, गटर्स ह्या गोष्टींना सुद्धा प्राधान्यानं या ठिकाणी आम्ही बघणार आहोत। तर अशी अनेक विकास कामे, त्याचबरोबर आम्ही त्या ठिकाणी गोरगरीब जनतेला, दलित त्या ठिकाणी दलित दिनदुबळ्यांना त्या ठिकाणी ग्रंथालय, अभ्यासू केंद्र, IPSC UPSC मध्ये जे स्पर्धा परीक्षा देतात त्यांच्यासाठी असणारे अभ्यास केंद्र, तर अशी अनेक त्या ठिकाणी नवीन त्या ठिकाणी डेव्हलपमेंट या मतदारसंघामध्ये उभं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी येत्या काळामध्ये करणार आहोत। बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय, सगळं रेडीमेड।
आजी हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.